कथा एका मुलाखतीची. ताराबाई आज सकाळपासून भलत्याच खुश होत्या. स्वतःशीच हसत होत्या. कालचा फोन आठवून आणि त्यानंतर आलेले पत्र कमीत कमी 20 वेळा तरी वाचून झाले असेल. त्यांना कधी एकदा ही बातमी गावातल्या सगळ्या बायकांना सांगते असे झालं होतं. ताराबाई ह्या जरी वावडी नावाच्या छोट्या गावात राहत असल्या तरी स्थळ काळाने फरक न पडणारं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यांचा स्वतःचा शेणाच्या गोवऱ्यांचा विकण्याचा मोठाच व्यवसाय आहे आणि त्यानंतर त्यांचा संपूर्ण एकाधिकार आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या बायकांना एकत्र आणून त्यांना छोटे मोठे उद्योग करण्यास मदत करण्यात त्यांचा पुढाकार आहे. त्याचबरोबर त्यांची फक्त एवढीच अपेक्षा असते की गावातल्या बायकांनी त्यांना घोड नवरी आहे म्हणून हे सगळं जमतं असं म्हणू नये. म्हणजे त्यांना तसं तोलामोलाचं माणूस मिळालं नाही त्यात त्यांचा काय दोष. तर आज त्यांची फार दिवसाची इच्छा पूर्ण व्हायच्या मार्गावर होती. बरेच दिवस पेपरमध्ये टीव्हीवर ते स्त्री व्यावसायिक लोकांचं फारच कौतुक होत होतं. ताराबाईंची इच्छा होती असंच कधीतरी त्यांना पण टीव्हीवर जायला मिळावं. त्यांना कितीतरी वेळा हे स्वप्नसुद्धा पडलं आहे की टीव्हीवर जाऊन आल्यावर गावात त्यांची मिरवणूक काढली, त्यांचा सत्कार केला वगैरे वगैरे. पण आजपर्यंत ही वेळ काही आली नव्हती. पण आत्ता तो दिवस काही फार लांब नव्हता. त्या पत्रामध्ये ताराबाईंना टीव्हीवर मुलाखतीसाठी बोलावणं आलं होतं. कुठल्या तरी नव्याने सुरू झालेल्या बित्तम बातमी नावाच्या चॅनलकडून हे आमंत्रण होतं. त्यामुळे त्या भलत्याच खुश होत्या. त्यांनी लगेचच गावातल्या मंजुळेच्या कानावर ही बातमी घातली आणि कोणाला न सांगण्यासाठी बजावलंसुद्धा. मग मंजुळाने पण गावातल्या जवळजवळ सर्वच लोकांना सांगितलं आणि कोणालाही न सांगण्याची शपथच घातली. बाबू किराणवाला म्हणालासुद्धा, आत्ता अजून कोणाला सांगायला? गावात हे माहीत नसलेलं कोणी शिल्लकच नाहीये. असो. तर हसते ही बातमी सर्व वावडीकर रहिवाशांना समजली. आता गावातल्या काही ज्येष्ठ नागरिकांना ताराबाईच्या कर्तृत्वाची खरी किंमत कळाली होती. त्यामुळे त्यांनी गावातल्या सर्वांनी ताराबाईंना मदत केलीच पाहिजे त्यासाठी चंगच बांधला. काही झालं तरी वावडी गावाचं नाव आता टीव्हीवर झळकणार होतं. ही एक मोठीच गोष्ट होती. मग ताराबाई स्वतः गावातील काही बुजुर्ग, ताराबाईच्या मदतीने छोटे मोठे उद्योग सुरू ठेवणाऱ्या महिला, काही इच्छुक तरुण मंडळी आणि गावातला होतकरू कार्यकर्ता, नाम्या असे सगळे जमले. नाम्याने सवयीने भाषणाला सुरुवात केली. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय ताराबाई यांच्या कामाचे खरे चीज होते आहे. त्यांना हा जो बहुमान मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आत्ता त्यांच्या कर्तृत्वामुळे वावडी गावचे नाव सगळ्या जगासमोर येणार आहे. तरी गणप्याने शंका काढलीच. अरे बाप्पा, हे चॅनल जगात कुठं दिसतं का रं? पण नाम्या जोशात होता. तो अजूनही बरंच काही बोलला असता पण तात्यारावांनी त्याला आवर्त घेतलं. ए नाम्या, तुझं भाषण पुरे. ताराबाईंना काय मदत हवी हे विचार. आणि मग सगळ्यांच्या नजरा ताराबाईकडे वळल्या. ताराबाई या अचानक मिळालेल्या प्रसिद्धीने हुरळून गेल्या होत्या. तरी त्यांनी ठरवलं होतं कोणाचीही मदत घ्यायची नाही. त्या म्हणाल्या, माझीही तयारी करेन. आपण सगळ्यांनी मदत करण्याची तयारी दाखवली. मला आनंद वाटला. पण मी काही माझं काम टीव्हीवर जाण्यासाठी करत नाही आणि यापुढे सुद्धा करत राहीन. आता मात्र तात्यांना राहावेना. त्यांनी ताराबाईंना खडसावून सांगितले की गावाच्या नावाचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळे मुलाखतीला येणारच. मग आता चर्चा सुरू झाली. ती ताराबाईंना कोणते प्रश्न विचारतील, यांनी त्यांची काय उत्तरं द्यावीत. एक शंका पुढे आली तर मुलाखत इंग्लिश किंवा हिंदीमध्ये झाली आणि ताराबाईंना प्रश्न कळला नाही तर ताराबाईंना आपल्या इंग्लिशची अशी गावात चर्चा केलेली अजिबात आवडलं नाही आणि चॅनल मराठीत होतं पण तरीही आपली इंग्लिश हिंदीची तयारी हवी असा एक मुद्दा पुढे आला. ताराबाईंना शिकवायला अनेक जण पुढे आले पण आपल्या बायकांच्या रोखलेल्या नजरा पाहून बरेच जण मागे वळले. गावात नव्याने आलेल्या आणि लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या एका शाळा मास्तरची या कामावर नेमणूक झाली. ताराबाईंना हे बाकी एकदम आवडून गेलं. तसं त्यांनी दाखवलं नाही आणि मास्तरांना त्रास नको वगैरे असं पण म्हणाल्या.
पण कोणी लक्ष दिलं नाही. आत्ता महिला गटाने पुढाकार घेतला. ताराबाईंनी मुलाखतीच्या दिवशी तरी निदान जरा बरे कपडे घालावेत आणि नीट दिसावं, असं सर्व बायकांचं म्हणणं होतं. आत्ता आपल्या भाषेच्या प्रभुत्वानंतर आपल्या दिसण्यावर अशी चर्चा गावातल्या तरुण मुलांसमोर आणि विशेष करून मास्तरांसमोर. म्हणजे ताराबाईंना एकेकीला हत्तीच्या पायाखाली द्यावं असं वाटत होतं. पण वरकरणी त्या म्हणाल्या, तशी माझी नेहमीची साडीच चांगली आहे आणि मी काही सौंदर्य स्पर्धेत भाग घेत नाहीये. ह्या वाक्याला त्या एक कटाक्ष मास्तरांकडे टाकायला विसरल्या नाहीत. यावर आलेल्या काही प्रतिक्रिया. माझी साडी नेस, ते तुझे मळके कपडे टीव्हीवर कशाला दिसायला हवे. इतक्यात मंजुळा पुढे येऊन म्हणाली, मी मेकअप करून देते की फुकट. तेवढीच माझी पण जाहिरात होईल की टीव्हीवर. उदयनमुख ब्युटी पार्लरवारी. त्यावर तरी एक जण म्हणालीच, अगं तारीला नटवून काय तुझी जाहिरात होणार. तुझं पार्लर बंद पाडायचं आहे का. तारे, अगं जरा बरी दिसलीस तर काय बिघडणार आहे का. मी तर म्हणते तिथेच एखादा मुलगा बघ आणि लग्नाचं बघ आता. अजून काय तसा उशीर नाही. आई बापाविना वाढलेली पोर तू. मुलाखतीच्या शेवटी सांगूनच टाक की तू लग्नासाठी पोरं बघते आहेस म्हणून. तुझं कामच होईल बघ. इतक्यात एक काळजीवाहू आजी. बायकांच्या चर्चेला काही ठोस वळण मिळेना, त्यामुळे ही चर्चा बायकांनी स्वतंत्रपणे करावी असं ठरलं. अशा रीतीने ताराबाईंना मुलाखतीसाठी तयार करण्याचं शिवधनुष्य मास्तरांनी उचलायचं ठरवलं आणि जनता आपापल्या घरी पांगली. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर आता ताराबाईच्या मुलाखतीची चर्चा जोर धरू लागली. मास्तर स्वतः जातीने प्रश्न तयार करत होते. ताराबाईचा व्यवसाय समजून घेण्यासाठी ते एकदा प्रत्यक्ष गौऱ्या बनवून आल्याची अफवासुद्धा गावात पसरली. मास्तरांनी ताराबाईंना प्रश्नाची यादीच दिली आणि त्याची उत्तरं लिहून काढायला सांगितले. काही प्रातिनिधिक प्रश्न, शेणाच्या गौऱ्या कशा बनतात, 4-5 वाक्यात माहिती द्या. गौऱ्यांचे प्रमुख उपयोग, 3-4 कमीत कमी. गौऱ्या बनवण्यासाठी लागणारा वेळ, एका वाक्यात उत्तर द्या. गौऱ्या बनवताना येणाऱ्या अडचणी उदाहरणासहित स्पष्ट करा. तर मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.